पूर्वी रावणाला 10 तोंड होती, पण आजच्या व्यसनाला हजारो रूप आहेत, हजारो तोंड आहेत असं म्हणायला हरकत नाही. कधी ते सिगारेट बनून ओठावर बसतं, तर कधी दारू बनून रक्तात मिसळतं. कधी मोबाईल बनून डोळ्यात शिरतं, तर कधी अश्लीलतेच्या नावाने विचारांची हत्या करत असतं. हे त्याचे विचार आणि हे त्याचे रूप वारंवार बदलत असतात. एवढं खतरनाक व्यसन आहे. आणि माणूस म्हणतो मी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवतो, पण याच्यावर जर आपण खरा विचार केला, पण मला असं वाटतं व्यसन कधीच कंट्रोलमध्ये राहत नसतं, ते माणसालाच कंट्रोल करत असतं. म्हणून यावर संत तुकाराम महाराजांनी किती भयंकर वास्तव सांगितलेलं आहे, तर हे आपण पाहायला पाहिजे. मित्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 450-500 वर्षापूर्वी संतांनी सांगितलं, वासनेच्या मुखी आंधळीनी पडे, तेथे कोण गाडी बाहेरी.